राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या काकडे कुटुंबियांची शरद पवारांनी घेतली भेट। तब्बल 55 वर्षांनंतर पवार काकडेंच्या भेटीला। सुनेत्रा पवार यांच्या प्रचार पत्रकामध्ये राज ठाकरेंचा फोटो। गेल्या वेळी मोदींसंदर्भात राज ठाकरेंच्या भूमिका या फोटोमुळे स्पष्ट होतील, अंबादास दानवेंची टीका। शिंदे गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख अजय बोरास्ते मुख्यमंत्र्यांना भेटणार। उमेदवारीचा तिढा कायम असताना बोरास्ते यांच्या भेटीमुळे भुवया उंचावल्या। मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या आढावा बैठकीमध्ये खासदार भावना गवळी गैरहजर राहणार। गवळींची नाराजी कायम असल्याची चर्चा। माढा लोकसभा मतदारसंघावरती चर्चा करण्यासाठी अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी बैठक। रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण उपस्थित। आमची शिवसेना नकली होती तर मातोश्रीवरती नाक रगडत का आला होतात? अमित शहांच्या टीकेला संजय राऊतांचं उत्तर। सांगली लोकसभेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून महेश खराडे यांना उमेदवारी जाहीर। अपक्ष उमेदवारीची चाचपणी करत असलेल्या विशाल पाटील यांना धक्का। लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात। बारामती, सोलापूर, माढा, सांगली आणि कोल्हापूरसह राज्यातील एकूण 11 मतदारसंघांचा समावेश। यंदाच्या निवडणुकीमध्ये भ्रष्टाचार आणि राम मंदिर नव्हे तर बेरोजगारी आणि महागाई हेच महत्त्वाचे मुद्दे। सीएसडीएस संस्थेच्या सर्वेक्षणातून स्पष्ट। अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्याला सर्वाधिक फटका। आंबा पिकाचं मोठं नुकसान। लासलगाव बाजार समितीमध्ये तब्बल 8 दिवसांनी कांदा लिलाव सुरू। कांद्याला सरासरी 1,500 रुपयांचा दर तर जास्तीत जास्त 2,900 रुपयांचा दर। बंगळुरूमधील रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये आणखी 2 आरोपींना बेड्या। अब्दुल मतीन तहा आणि मुसव्विर शाजेब यांना कोलकात्यामधून अटक। पंतप्रधान नरेंद्र मोदींची जम्मूजवळच्या उधमपूरमध्ये सभा। कलम 370, पर्यटन आणि राम मंदिराच्या मुद्द्यांवरती विशेष। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।